स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण 34 साइजचे प्रिन्सेस कटची ब्लाउजची कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत। हे ब्लाउज पीस आहे, अस्तर घेतले आपण। पूर्ण उंची आहे 13, छाती आहे 34, कमर घेर आहे 30, बाही उंची आहे 9 आणि बाही घेर आहे 10.5। पूर्ण उंची 13, 1 इंच वाढून 14। डीप नेक घ्यायचे म्हणून मी शोल्डर घेतलाय 5, मुंडा घेतलाय 6, छातीचा चौथा 8.5, 2 इंच शिलाईला, तुम्ही 1.5 पण ठेवू शकता। कमर घेर आहे 30, 30 चा चौथा 7.5, 2 इंच शिलाईला आणि अर्धा इंच मी टक्सला घेतलाय। तुम्ही 1 इंच पण घेऊ शकता, पण इथे मला 1.5 इंच कमर घेरला नकोय म्हणून मी इथे अर्धाच घेतलाय आधी टक्सला। हे बघा 1 इंच घ्यायचं इथे मुंडचे, याचा मध्य घ्यायचा आहे। इथून तुम्ही अर्धा इंच खाली घेतलं तरी चालेल। आता आपण आधी हे कटिंग करून घेऊया। मागचा गळा आहे 11, गळा रुंदी 2 घेतली आहे, इकडून मी 2.5 घेतली आहे। बॉक्स करून घ्यायचे आपल्याला आधी। हे बघा, आपल्याला तुम्हाला जेवढा डीप हवा असेल तेवढं तुम्ही डीप घ्यायचं इकडून असं, इथून अजून असं बाहेर घेतलं तरी चालेल। हा आपला झाला मागचा भाग। आता आपण पुढच्या भागची पण कटिंग करून घेऊया। खाली अर्धा इंच सोडायचं आहे। आय हुकच्या पट्टीला हे अर्धा इंच सोडलेलं आहे। पूर्ण मार्किंग करून घेऊया आपण आधी। हे बाजूला ठेवूया। हे थोडं आतून घ्यायचं आहे, मार्किंग व्यवस्थित दाखवते। आता आपण गळा रुंदी घेतली आहे 2, पुढचा गळा 6.5 आहे, इथे पण मी 2च घेतली आहे। हे बघा, आता आपण आधी हे कटिंग करून घेऊया। आधी आपण टक्स पॉइंट देऊया, मग कटिंग करूया। इथून मी हे बघा, इथून टक्स पॉइंट मी 10 देते आहे, 10 किंवा 10.5 दिला तरी चालतो। छाती 34 आहे, त्यामुळे इथून मी 3.5 इंच सोडते। इथून पण 3.5। हे आधी सरळ लाईन मारून घ्यायची आहे आणि आपण इथून मुंड्याकडे असा आकार द्यायचा आहे। हे बघा, आणि इकडून 1.5 इंच वरती पण 1.5 इंच सोडायचं आहे। 1.5 पर्यंत अशी लाईन घ्यायची सरळ आणि मग आकार द्यायचा आहे। हे बघा, आता आपण हे झालं। आता आपण इथून 1.5 इंच आपण वाढवलंय, ते इथे 2 इंच घ्यायचंय, कारण की आपले टक्स शिलाईला पण अर्धा इंच जातो, आणि इथून 1 इंच वाढवायचंय। इथून वाढवायचं का, कारण की इथे हे कटिंग केल्यानंतर परत जॉईंट करताना आपल्याला एक्स्ट्रा कापड आपलं लागतं म्हणून ते, आणि हे 1.5 इंच कटिंग करायचंय। आता हे आधी कटिंग करून घेऊया। हे बघा,
कटिंग करून घ्यायचं. याचं पण 1/2 इंच कट करायचंय. आता आपल्याला इथून अर्धा इंच वर घ्यायचंय. हे बघा इथे, आणि हे तिरकं असं कटिंग करून घ्यायचंय. म्हणजे आपल्याला टक्स मारल्यानंतर हा भाग वरती जाणार आपला. हे बघा, हे आपलं झालं असं. हे बघा इथे शिलाई मारून असं वरती जाताना मग हे बरोबर असं येणार सरळ. आता आपल्याला डीप नेक घ्यायचंय. म्हणून आपण काय करायचंय, आपण इथे अर्धा इंच इथे उतार द्यायचंय खाली. पुढच्याला पण तसंच द्यायचंय. आता आपण हात कटिंग करून घ्यायचे. हे बघा, उंची आहे 9, ते आपण 10 घ्यायची आहे, 1 इंच वाढून. इथे 8.5 घ्यायचंय. मी 2 इंच शिलाईला वाढवलंय म्हणून मी ते 8.5 घेतलंय, चौथा घेतलाय छातीचा. जर तुम्ही 1.5 इंच वाढवत असाल तर 8च घ्यायचं, अर्धा इंच कमी करायचं. इथून 3.5. हे बघा, 2 इंच आतमध्ये घ्यायचं आणि आकार द्यायचा. बाही घेर आहे 10, निम्मा घ्यायचा आहे 5, 2 इंच शिलाईला. आता आपण ब्लाउज पीसवर कटिंग करूया. हे बघा, आधी हे कटिंग करून घेऊया आपण. हे बघा, आपलं कटिंग झालेलं आहे. आता आपण स्टिचिंग करूया.